माझ्यासाठी कोणी नेता वगैरे नाही, मीच नेता, मीच शिवसैनिक, मीच कार्यकर्ता नाही. माझ्या वेळेला कधी आलेच नाहीत कोणी. गर्दी तर आहे, गर्दी झालीच पाहिजे. वोटिंग सर्वांनी केलं पाहिजे आणि वोटिंग सर्वांनी केली करायला पाहिजे म्हणजे हिंदुस्थानचे पंतप्रधान आणि देश आपला कशा पद्धतीने चालायला पाहिजे यासाठी ते वोटिंग चांगला उमेदवार निवडून देणं आणि हिंदुस्थानवरती किंवा भारतावरती पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना बसवणं हे सर्वांनी ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने लोक आपलं मतदान करायला आलेले आहेत. प्रत्येक गोष्टीत उमेदवार असतोच समोरचा, त्यामुळे मला तरी कठीण वाटत नाही, कारण 7 वेळा विजय, 8व्या वेळेला देखील मला देशसेवेसाठी हा विजय मिळतील आणि लोक तशी आशीर्वाद देतील सर्व. अजिबात नाही, कारण याच्या अगोदर देखील मी स्वतः एकटाच लढलेलो आहे. इथे माझ्यासाठी कोणी नेता वगैरे नाही, मीच नेता, मीच शिवसैनिक, मीच कार्यकर्ता आणि अशा पद्धतीने लढतो आणि मला गरज लागत नाही, कारण मी पहिल्या दिवसापासून काम करतो आहे, लोकांपर्यंत पोचतो आहे. त्यामुळे मला नंतर मीटिंग घ्या किंवा आणखीन काय घ्या म्हणून मला एवढं कमी वेळ 13 दिवस मला फक्त मिळाले. हे 13 दिवस देखील मला पुरेसे आहेत. म्हणजे मला ज्या वेळेला लढायचं आहे आणि मी कधी कोणाची हेच अपेक्षाच केली नाही. तुम्हाला जेव्हा एकदा पक्ष तिकीट दिल्यानंतर तुम्ही तुमचं रेप्युटेशन बनवून तिथं लढणं हे महत्त्वाचं आहे. मागून नंतर पहिले एकदा पक्ष तुम्हाला सपोर्ट करू शकतो, पण नंतर तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहायला लागतं. नाही, माझ्या वेळेला कधी आलेच नाहीत कोणी. पोकळ बोलणं सोपं असतं, ते 4 तारखेला दिसून येईल आणि महायुतीचा उमेदवार म्हणून रवींद्र वायकर हे निवडून येऊन आणि माझं मतदान मोदी साहेबांना जाईल आणि ते ह्या देशाचे पंतप्रधान होतील. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.